संदीपान भुमरे, नरेश म्हस्के हे थेटपणे यावेळेला दाखल झालेले आहेत. घवघवीत मिळालेल्या यशानंतर स्मृतीस्थळावरून ही थेट दृश्य यावेळेला शिंदेंच्या खासदारांनी घवघवीत यश मिळवल्यानंतरची आणि दुसरी महत्त्वाची घडामोड ती म्हणजे आज झालेल्या नागपुरातल्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झालेले आहेत. त्यांनी यापूर्वीच एक इच्छा बोलून दाखवलेली आहे. त्या इच्छेसंदर्भातही त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरून आलेली ही दोन्ही दृश्य अतिशय महत्त्वाची. या दृश्यामध्ये आपण यावेळेला पाहतोय शिंदे गटाच्या ज्या खासदारांनी लोकसभा निवडणुकांमध्ये यश मिळवलं त्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन नतमस्तक होताना आपण पाहतोय नरेश म्हस्के यांना. संदीपान भुमरे यांची देखील यावेळेला उपस्थिती आहे. श्रीकांत शिंदे हे देखील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती दाखल झालेले आहेत. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेच्या या निवडणुका दोन्ही गटानं एकमेकांविरोधातही लढलेल्या पाहायला मिळालेल्या होत्या आणि त्यानंतर शिंदे गटाच्या ज्या खासदारांना यश मिळालं ते थेट बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती नतमस्तक. तर दुसरीकडे फडणवीसही दिल्लीला रवाना झालेले आहेत. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर महायुतीला ज्या प्रकारे काही ठिकाणी पिछेहाट झालेली होती त्याची संपूर्ण जबाबदारी आपण आपल्या खांद्यावरती घेत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगत आपल्याला सरकारमधून बाहेर पडण्यास अनुमती द्यावी. आपण केवळ भाजपसाठी काम करण्यास तयार असल्याचं म्हटलेलं होतं. मात्र त्यानंतर ते नागपूर मार्गे दिल्लीला रवाना होत आहेत. मात्र नागपूरमध्ये अगदी काही क्षणांपूर्वीच RSSच्या काही पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झालेली आहे. मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यानंतर अमित शहांच्या भेटीसाठी ते थेट दिल्लीला रवाना झालेले आहेत. यापूर्वी अमित शहा यांच्याबरोबर त्यांनी फोनवरूनही चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र आपण प्रत्यक्षात भेटून बोलू अशा प्रकारचा निरोप त्यांच्यासाठी देण्यात आलेला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणातल्या दोन महत्त्वाच्या घडामोडी ABP माझाच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती शिंदे गटाचे खासदार तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना. अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी थेट स्मृतीस्थळावरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. स्मृतीस्थळावरती काय पाहायला मिळतंय अल्पेश? बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिवसेना शिंदे गटाचे निवडून आलेले 7 खासदार बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर पोहोचलेले आहेत. आपण पाहतोय यामध्ये श्रीकांत शिंदे, श्रीरंग आप्पा बारणे, रवींद्र वायकर, भुमरे तसेच इतर 3 खासदार देखील पोहोचलेले आहेत. सध्याची दृश्य आपण पाहतोय. हेच आपण खासदारांशी संवाद साधूया. एक सेकंड. तर आपले प्रतिनिधी अल्पेश करकरे स्मृतीस्थळावरून आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवतात. काय सांगाल, बाळासाहेबांच्या आज स्मृतीस्थळावर अभिवादनासाठी आलेला होता? सगळेचे सगळे नवनिर्वाचित शिवसेनेचे खासदार बाळासाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय आणि त्यांच्या आशीर्वादाने जे आहे ही पुढची वाटचाल जी आहे ही नक्कीच जसे गेले 2 टर्म 2014-2019 चांगली गेली, याही वेळेस जे आहे 2024ची वाटचाल जी आहे ही अधिक चांगली अधिक गतीने होईल. बाळासाहेबांचं दर्शन घेऊन नेहमीच ऊर्जा मिळत असते. आज काय कोणत्या प्रकारची ऊर्जा मिळाली पुढे लढण्यासाठी? मला वाटतं त्यांच्याच आशीर्वादाने आज आम्ही सगळे इकडे आहोत. त्यांच्याकडून जास्तीत जास्त ऊर्जा जी आहे ही नेहमी मिळत आलेली आहे. पुढेही काम करायसाठी जी आहे ही लोकांसाठी जी आहे ही चांगली ऊर्जा जी आहे ही आज दर्शन घेतल्यानंतर जी आहे ही मिळणार आहे. डॉक्टर, आपण दिल्लीला जातोय? हो, सगळेच दिल्लीला जातोय.
आता सेशन आहे, त्याचबरोबर मोदीजींची शपथविधी आहे. ती शपथविधी अटेंड करण्यासाठी जे आहे सगळेचे सगळे खासदार जे आहेत, उद्या बैठक आहे NDAच्या सगळ्या खासदारांची. त्या बैठकीसाठी जे आहे आम्ही सगळे लोक जातोय. डॉक्टर, आपल्या वाट्याला देखील मंत्रिपद येणार आहे. काय वाटतं तुम्हाला मंत्रिपदासंदर्भात? त्याच्यासाठी अजून वेळ आहे. त्याच्यासाठी वरिष्ठ नेते जे आहेत हे त्या ठिकाणी जो काही निर्णय घेतील तो निर्णय त्या ठिकाणी वरिष्ठ नेते घेत असतात. या सगळ्या गोष्टी आम्ही कार्यकर्ते आहोत, कार्यकर्त्याप्रमाणे जे आहे आम्ही काम करत असतो. देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला या पदातून मुक्त आपण पाहतोय सध्या शिवसेनेचे निवडून आलेले सर्वच खासदार आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. आपल्याबरोबर रवींद्र वायकर देखील आहेत. आपल्याबरोबर रवींद्र वायकर खासदार आहेत. सर, आज बाळासाहेबांचं स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी आला होता. काय भावना आहेत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन? अरे नक्कीच चांगल्या भावना आहे. जर थांब जरा एक बंद करून मी बोलतो तुझ्याशी चांगलं. काय भावना आहेत तुमच्या? स्मृतीस्थळावर आला होता. आपण पाहतोय रवींद्र वायकर तसेच नरेश म्हस्के हे देखील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी आले होते. आता ते थेट स्मृतीस्थळावरून अभिवादन करून ते थेट आता दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळते. आपण सध्याची दृश्य पाहतोय. अनेक कार्यकर्ते देखील हे सगळे जे निवडून आलेले खासदार आहेत. नक्कीच धन्यवाद अल्पेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. बघा नीट,